आपल्या दिवाळी सणामध्ये जे सगळ्यांना उत्साह असतो, ह्या दिवाळीची सुरुवात करताना सांगितली आहे की वसुबारस सांगितले. वसुबारसेचं पूजन झाल्यानंतर म्हणजे वसुबारसेचं पूजन हे द्वादशीला होतं, नंतर त्रयोदशीला धन्वंतरीचं पूजन होतं, म्हणजे त्याला आपण धनत्रयोदशी म्हणतो. दिवाळीमध्ये संपत्तीचा विचार केला जातो, पण आपले ज्यावेळेस समुद्रमंथन झालं, ज्यावेळेस राक्षस आणि दानवांनी समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रमंथनातून अनेक संपत्ती बाहेर आल्यात, त्यातलं एक धन्वंतरी आहे आणि त्यानंतर लक्ष्मीची उत्पत्ती झाली आहे. आपण लक्ष्मी म्हणजे पैसा म्हणतो, पण संपत्ती ही खरी आपली आरोग्य असते. म्हणून दिवाळीची सुरुवात करताना पहिल्यांदा धनोत्रयोदशीची धन्वंतरीची पूजा केली जाते. ह्या धनोत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी याग आणि धन्वंतरीचं पूजन हे करून आपण आरोग्याची स्मृती करतो. याच्यातून आपलं आरोग्य चांगलं राहावं व त्याच्यातून आपल्याला संपत्ती मिळवण्यासाठी प्रवृत्ती मिळावी आणि शरीर आपलं चांगलं राहावं आणि आपलं जीवन आहे ते चांगलं व्यवस्थित जावं, ह्यासाठी आपण ते काम करत असतो. याच्यामध्ये वनस्पतींची पूजा केली जाते. त्याच्यानंतर आपल्या आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं अभ्यंग, उठणं लावणं किंवा शरीर चांगलं ठेवणं किंवा व्यायाम करणं, ह्या गोष्टींचा उपयोग याच्यामध्ये केला जातो. याच्यामध्ये अनेक वनस्पतींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. आयुर्वेदामध्ये जवळपास 5 ते 2,000 वनस्पतींचा उल्लेख आहे. त्या वनस्पतींचा वापर करून आपण आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकतो आणि आपलं दैनंदिन जीवन आपण रुटीन कसं चालू ठेवू शकतो, याच्यामध्ये उल्लेख आहे. त्या सगळ्यांचं स्मरण करण्यासाठी आपण धनोत्रयोदशीची पूजा करत असतो.